नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम, जय बजरंगबली. कसे आहात? बरे आहात ना? आज वातावरण इतकं छान झालेलं होतं. एकच नंबर व्ह्यू होता. 4 वाजले, गायांचा चरायचा टाईम झाला. गाया चरायला आणल्या आम्ही. त्यानंतर तुम्हाला त्या दिवशीच सांगितलं होतं मी की निळवंडे धरणाचं पाणी आलेलं आहे आम्हाला. भरपूर सारं पाणी आलेलं आहे आणि सांड पण चालू झाली. आज आमच्याकडे दुपारी भरपूर पाऊस. बघा आमचा मिनी धबधबा, छोटासा धबधबा काकडीचा. कसा आहे? छोटा का होईना पण धबधबा तर आहे ना. छान आहे ना धबधबा. एकच नंबर व्ह्यू होता आज. वातावरण एकदम हिरवं, पावसाळ्यातलं वातावरण वेगळंच असतं बरं का. एकदम निसर्गरम्य असतं. बघा किती छान व्ह्यू आहे. त्यात ही आमची आनंदी, तिला आज इकडं खाली रस्त्याच्या कडाला चरायला आणलं. हिरवं गार गवत आहे ना. तिला असं झालं, इथं खाऊ का तिथं खाऊ, इथं खाऊ का तिथं खाऊ. तिकडून खाती, परत खाली जाऊन उतरती, तिकडून खाती. त्यात ही माई एक चप्पल उलटी होऊन गेली डायरेक्ट. चालता येईना काही होईना. प्लॅस्टिकचे चप्पल पावसाळ्यात वापरणं म्हणजे धोक्याचं काम असतं बरं का. बघा आनंदी, ही गाय हुशार तेवढी आहे आणि वेळ आल्यावर येडापाना पण तेवढाच करते. बघा किती छान, एकदम कोवळं ऊन पडलेलं होतं भारी भारी. तिचं चरायचं काम चाललं होतं. हिरवंगार गवत होतं मस्त, कोवळं कोवळं गवत. तर मग म्हटलं चला आता पाय धुवावा. बंधाऱ्याला एवढं छान पाणी, सारखं सारखं पाण्यात जाऊशी वाटतं. तुमच्याकडे आहे का असं बंधारा पाणी? कमेंट करा. बघा किती छान पाणी. पाणी थोडंसं गढूळ आहे कारण पावसाचं पाणी त्यामुळं. बघा धबधब्याचा इतका छान आवाज येतोय ना. इथं व्हिडिओमध्ये पण येतच असणार आहे तो. व्हिडिओ बनवायचं काम चालू होतं ना. आनंदी मध्ये मध्ये इकडून तिकडं तिचं चालूच होतं. त्याच्यात एक मेंढी, हिला तर विचारायचंच नाही. हिला फक्त चांगला चांगला माल खायला लागतो आणि सगळं गवत तोडून ठेवते. पण गाय अशा खोडीच्या आहे का? कमेंट करा. हे बघा आनंदी. मित्रांनो मग बाय बाय.